आला वर्डकडे. वर्डकडे आल्यावर मला काय करायचं, ऑप्शन काय घ्यायचं, अलाइन. अलाइन ऑप्शनमध्ये काय, तो एक रेक्टँगल आणि दुसरा स्माइली घेणार आहे मी. रेक्टँगल ऍड करायला मी कोणत्या ऑप्शनला क्लिक करू? आपण रेक्टँगल कुठून ऍड करू शकतो? आता मी आहे लेआउटमध्ये, तर कोणत्या ऑप्शनला मी क्लिक करू जेणे मी रेक्टँगल ऍड करेल? शेपमध्ये. शेप कुठे? होम मध्ये, इन्सर्ट मध्ये, ड्रॉ मध्ये, इन्सर्ट मध्ये. मी इन्सर्टला क्लिक केलं. इन्सर्टला क्लिक केल्यावर शेपला क्लिक केलं. सर्वात पहिले एक रेक्टँगल क्लिक केला. आता काय करायचं, ह्याला क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने हा रेक्टँगल मी ड्रॉ केला. आता त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्माइली. मी इन्सर्टला क्लिक केलं. खरं तर मी इथून पण जाऊ शकते शेपमध्ये. ह्याला क्लिक केलं, इथून स्माइली, हा स्माइली घेतला. हा स्माइली इथून मी ड्रॉ केला. आता ह्या स्माइलीला आहे ना एक थोडा वेगळा कलर देते. तर ह्या ठिकाणी इथे आतमध्ये ना शेप फील आहे ना, मला येलो कलर द्यायचा जो उठून दिसेल. तर हा एक आहे, हा दुसरा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तर तुम्ही ना स्माइलीला क्लिक केले, अलाइन मध्ये जा, अलाइन लेफ्ट. अच्छा, हा विदाऊट स्माइली पण ऍक्टिव्ह आहे. मग कशाला रेक्टँगल हे हवं? हे आपण साईज कमी करू, याची हाईड करू. आता ह्या ठिकाणी थोडं पेज फक्त पूर्ण दिसला पाहिजे. हा पेज पूर्ण दिसतोय. आता एका ह्याच्यावर हा ऍक्टिव्ह आहे, मग ह्याची गरज नाही. हा मी डिलीट मारते. ह्याला क्लिक केलं. ह्यात कुठं जा, अलाइन मध्ये जा. अलाइन लेफ्टला क्लिक करा. गेला तो लेफ्ट साइडला. त्यानंतर पुन्हा याला क्लिक करा. अलाइन सेंटर, आला सेंटरला. त्यानंतर क्लिक करा. अलाइन राईट, राईट साइडला. आता ह्या ठिकाणी अलाइन टॉप, तर हा पहिले टॉपला जातो. टॉपला कुठे, तर टॉपला तुझा सेंटरमध्ये, टॉप सेंटर असे. म्हणजे टोटल हा काय करतो, इथं लेफ्ट सेंटर राईट, लेफ्ट सेंटर राईट. आणि हा टॉप मिडल बॉटम, टॉप मिडल बॉटम असं 9 पोझिशन. तुम्ही काय करायचं माहिती का, तुम्हाला हा स्माइली इथं आणायचा आहे, इथं आणायचा आहे, इथे आणायचा. मग ही पोझिशन, सेंटर पोझिशन, राईट पोझिशन. आणि ही बॉटम मध्ये लेफ्ट, बॉटम मध्ये सेंटर, बॉटम मध्ये राईट. तर इथपर्यंत तुम्ही या. कुठं अडचण असेल सांग.